युरोपियन खंडामध्ये बघितलं तर तिकडे त्या त्या चळवळीचे बँड आपल्याला दिसतात. पण आपल्या इथे भीम चळवळ किंवा जे काही अन्याय आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा जो एक समाज आहे, एक जमात आहे, तसे काही बँड आपल्याला दिसत नाहीत. अ, काय होतं ना, की मी तेच म्हणेन, की ज्याही वेळेला खऱ्याची बाजू मांडणारा आवाज जेव्हा जेव्हा आला, तेव्हा तेव्हा त्याला अपोज करण्यात आला. म्हणजे बाबासाहेब इतक्या डिग्र्या घेऊन इतकं माणसांसाठी, भारतासाठी बोलले, पण त्यांना मग एका जातीपुरतं बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. तसाच ज्याही वेळेला कोणताही व्यक्ती, बँड म्हणा किंवा कुठलाही समुदाय जेव्हा त्याची बाजू मांडतो, तेव्हा जो समुदाय त्याच्यावरती अत्याचार करतो, तो त्याला दाबण्यासाठी त्याला नेगेटिव्हच पोर्ट्रे करतो. म्हणून आपल्याकडचे म्हणजे तुम्हाला माहिती असेल, फक्त भारतातच नाही तर सगळीकडे बॉब मार्ली असेल किंवा आपल्याकडे असतील किंवा असंख्य जागेला जेव्हा जेव्हा ज्याने ज्याने हक्काची गोष्ट मांडली, तेव्हा तेव्हा त्याला विद्रोही म्हणून सांगून त्याला संपवण्यात आलं. कारण का जर तो आवाज बाकीच्यांनी ऐकला, म्हणजे आपल्याकडे कलबुर्गी असतील किंवा डॉक्टर पानसरे असतील, असे असंख्य दाभोळकर असतील आणि असे असंख्य रायटर्स म्हणा किंवा नामदेव ढसाळ. म्हणजे आत्ता एकाने विचारलं की हम नामदेव ढसाळ को नहीं पहचानते, नामदेव ढसाळ कौन है नामदेव ढसाळ. तर मला असं वाटतं की ज्या माणसाला सरकारने ही पदवी दिली आहे त्यांना, तर त्या माणसाला तुम्ही ओळखत नाही. तर मला असं वाटतं की काही मुद्दामून काही गोष्टींना टाळलं जातं, काही गोष्टींना पुढे आणलं जात नाही. पण बाबासाहेब परत तेच म्हणतात की खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. तर ते म्हणतात की तुम्ही स्वतःला, म्हणून ते बुद्धिझम फॉलो करतात आणि ते म्हणतात की अतदीप भव, तू स्वतः इतकं प्रज्वलित हो की जगामध्ये प्रकाशमान तू सगळं वातावरण केलं पाहिजे आणि सगळा अंधकार दूर केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. संविधानाची निर्मितीमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. बऱ्याचशा कायदे असतील किंवा लोकांचे जे हक्क आहेत हे सगळं त्यांना मिळालं पाहिजे यासाठी ते झगडत राहिले त्यांच्या आयुष्यभर. तसं जीवनसुद्धा त्यांनी जगलं आहे. पण याच्यामध्ये आणखी म्हणजे जाता जाता शेवटची काही मिनटं आपल्याकडे आहेत, त्याच्यामध्ये एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रिकेटमध्ये रस होता. त्याच्यानंतर मग कमोडिटी मार्केट असेल त्याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीतामध्ये सुद्धा त्यांना रस होता. हे त्यांच्या जवळचे जे लोक आहेत ते सांगतात, कारण शेवटच्या काळामध्ये ते व्हायोलिन वाजवायचे एकांतामध्ये, अशाही काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. बरोबर. बाबासाहेबांनी, म्हणजे मला एक किस्सा आठवतो, वाचनात माझ्या आलं होतं की बाबासाहेबांनी धारवाडमध्ये आपल्या बिशन सिंग बेदी त्यांच्या आधीचे जे क्रिकेटर होते, त्यांचं पेहरवाल आय गेस नाव होतं, बालू असं काहीतरी एक नाव होतं, तर त्यांचा सत्कार बाबासाहेबांनी केला होता. अच्छा. की ते चमार समाजातून होते आणि त्यांनी कितीतरी परिस्थितीमधून ती जागा गाठली असेल क्रिकेटमध्ये त्यावेळेला, त्या काळी. तर त्यांनी त्यांचा सत्कार केला होता बाबासाहेबांनी. तो सत्कार ह्यासाठी केला होता की एक व्यक्ती सगळ्या गोष्टींना भेदून त्याच्या कलेवरती, त्याच्या स्पोर्ट्समॅनशिपमुळे तो तिथे पोचला, म्हणून तो एक सत्कार त्यांनी त्यांचा केला होता. आणि बाबासाहेब जे जे चांगलं समाजासाठी आयडल माणूस घडेल किंवा जे काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात त्यासाठी ते नेहमी अग्रेसर राहिले, कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही असो तो. म्हणून बाबासाहेबांनी, आता म्युझिकलबद्दल बोललं तर बाबासाहेबांनी स्वतःचे छंद, बाबासाहेबांनी म्युझिक, व्हायोलिन किंवा तबला, ह्या दोन्ही गोष्टी बाबासाहेबांनी शिकल्या आणि ते नेहमी प्रयत्नही करायचे की ते, आणि तुम्ही त्यांच्या जनरेशन, त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये देखील बघाल की त्यांच्या जनरेशनमध्ये देखील ते आहे म्युझिक प्रेम. कारण का जेव्हा केव्हा मी प्रकाश आंबेडकर सरांना भेटलो किंवा सुजात आंबेडकरांना भेटलो, तेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर तर बोलतोच, पण म्युझिकवरती पण आम्ही बोलतो. त्याचबरोबर बाबासाहेब क्रिकेटबद्दल, आता IPLचं जसं प्रेम आहे, बाबासाहेबांना तुम्ही जर ऑटोबायोग्राफी वाचली तर त्यांचं क्रिकेटबद्दलचं नॉलेज, त्यांचं प्रेम त्याच्यामध्ये बरंच आहे. म्युझिकबद्दलचं प्रेम, कारण बाबासाहेब काय म्हणतात की माझी 10 भाषणं पेक्षा एका शाहिराचं एक गाणं तितकं प्रभावशाली आहे. म्हणजे तो जिस्ट आहे बाबासाहेबांना. आता आपण जे म्हणतो ना की ऑडिओ व्हिज्युअल माध्यम, बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की मी 10 भाषणं देईन, त्याच्या बदल्यात जर एक माझा सारांश जर एका कवीने, एका गीतकाराने, एका शाहिराने सांगितला तर तो माणसांपर्यंत पटकन पोचतो. म्हणजे आज TV वरती बाबासाहेबांचे गाणे जेव्हा वाजतात तेव्हा बरीच लोक आम्हाला सांगतात की शिंदेशाही परिवारामुळे बाबासाहेबांची गाणी TV वर गेली आणि आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. तर आम्ही त्यांना म्हणतो की बाबासाहेबांमुळे शिंदे परिवार TV वर आहे. वा, खूप छान. आणि आता शेवटचं एक गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित, कारण एवढी सारी गाणी ऐकलेली आहेत, त्याच्यानंतर एवढं सगळं ऐकलं आहे आणि मला वाटतं की
1 तास खूप कमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलण्यासाठी किंवा त्यांच्यावर आधारित जी गाणी आहेत, त्यांच्या जीवनावर आधारित बरोबर. ती ऐकण्यासाठी. तर एक शेवटचं गाणं ज्याच्यातून आपण आदरांजली अर्पित करू शकू. मला वाटतं बाबासाहेबांना एक गाणं म्हणजे खूप माझं पहिलं गाणं होतं सगळ्यात जे मी लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि ते उत्कर्ष आदर्शची सुरुवात जिथून झाली, जे आजही सगळ्या जयंतीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा.